पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास आता संपलेला आहे। अखेर भाजपकडून पुनर्वसन। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपलेला आहे। लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे। विधान परिषदेसाठी भाजपने 5 जणांची नावे जाहीर केलेली आहे। त्यात पंकजा मुंडे, डॉक्टर परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक होते। भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे दीर्घकाळापासून राजकीय सत्तेच्या वर्तुळाबाहेर होत्या। गेल्या 5 वर्षापासून त्या सक्रिय राजकारणातून बाहेर होत्या। 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती। त्यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती। या यात्रेच्या माध्यमातून पक्षात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु त्यानंतर त्यांना पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली नव्हती। आता त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली होती, परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं होतं। त्यामुळे दिल्लीचे उघडलेले दार त्यांचे बंद झालेले होते। त्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। अखेर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आता खासदार नाही तर आमदार पंकजा मुंडे होणार आहे। पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का यावर आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि याकडे आता सर्वच लक्ष लागून राहिलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे। त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशातच आता पंकजा मुंडे यांचं समर्थन करणारा राज्यातच मोठा वर्ग आहे। तसेच त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा देखील आहे। राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला पराभवाचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपकडून पावले उचलली जात आहे। त्यामुळेच ओबीसी मते भाजपकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना संधी दिली गेलेली आहे। त्यासाठी विधान परिषदेच्या 13 जुलैला होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणुकीत भाजपने 5 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहे। भाजपचे सध्याचे संख्याबळ पाहता हे 5ही उमेदवार निवडून येणार आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।